लेलेंचा आज मसुरीला काहीतरी कुकिंगचा क्लास आहे म्हणे. काय हो लेले? मी कुठेही जाऊन काही कुक करू शकतो याची तुम्हाला थोडीशी कल्पना आहे. आज मी मसुरीला आहे, त्यामुळे एक सेकंद तुम्हाला फक्त तिकडचं दृश्य दाखवतो. ते दृश्य बघा. हे असं दृश्य आहे छानपैकी. सकाळ झालेली आहे आणि निळभोर आकाश आहे. सुंदर दऱ्याखोऱ्या दिसत आहेत आणि सूचीपर्णी वृक्ष सुद्धा दिसत आहेत. आणि या इथे माझ्याकडे घ्या. या इथे मी चक्क तुम्हाला ब्रेकफास्ट करणार आहे, ब्रेकफास्ट तयार करणार आहे. विश्वास आहे तुमचा? आहे का विश्वास? अशक्य. अशक्य? या इकडे. ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे. या इकडे झाली आहे बघा. रेडी आहे सगळं. अजूनही विश्वास नाही बसत. माझ्याकडे सुहानाचे कप्पा पोहे आणि याचं रिफिल पॅक आहे माझ्याकडे. इथे आत त्यांनी दिलेलं आहे. याला फक्त मी हे गरम पाणी आत करून आणलेलं आहे. पायपिंग हॉट आहे हे, त्यामुळे हे पाणी मी इथं घातलंय. बस एवढंच. आणि त्याच्यानंतर हा जो रिफिल पॅक आहे असा फोडणार मी. आणि हे जे आहे हे याच्यामध्ये टाकणार आहे काय नाही काय. आणि इकडे या, हे फक्त मी मिक्स करतोय. हे बघा, गरम उकळत्या पाण्यामध्ये हे करून हे मिक्स करणार आहे मी. आणि आता थोडंसं अगदी पाणी हे वरनं पण घालतो. बस. आणि हे आता मी यांनी इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे मी हे बरोबर 8 मिनिटं हे फक्त मी बंद करून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर माझे पोहे तयार होणार आहेत. त्यामुळे रिलॅक्स करायचं. हे इकडं ठेवायचं, निसर्गाचा मस्तपैकी आनंद घ्यायचा, इकडं तिकडं फिरायचं, धमाल. हे बघा, पोहे तयार झालेले आहेत. 8 मिनिटाचा काळ गेलेला आहे. त्यामुळे जवळ या. कडे उघडल्यानंतर वाफ आली पाहिजे. वाफ या जवळ. हे बघा. आणि पोहे जे आहेत ते आता मस्तपैकी याच्यात मी काढणार आहे. वाफ दिसतीये का तुम्हाला? वाफ दिसतीये? हे बघा. तयार झालेली आहे. माझे मस्त पोहे तयार झालेले आहेत. त्यामुळे आता याचं काम झालेलं आहे. हे मी बाजूला ठेवतो. आणि थांबा मसुरीला थांबा क्षीरसागर. एकट्यानी खाऊ नका, पाप लागतं असं खाल्लं की. बसा क्षीरसागर. मसुरीला येऊन मस्तपैकी अशा ठिकाणी बसून पोहे, घरगुती पोहे. वा वा वा. वा, जमलं का? जमलं. हा, सुरेख. घरच्यासारखे वाटतात. खरंच अप्रतिम. घ्या. अप्रतिम. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की अशी कुठली जागा नाही की जिथे लेले ब्रेकफास्ट बनवू शकत नाहीत. कुठल्याही तुम्ही चांगल्या ठिकाणी राहायला गेलात तर तुम्हाला ही गरम पाण्याची किटली असतेच. बरोबर सुहानाचे हे कप्पा पोहे असले की क्या बात आहे. परंतु हे असं निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी खायचं याची मजाच और आहे.